कसं ठरवलं जातं, की इथून आपली 7:30 सुरू होते? ती 7:30 सुरू झाल्यानंतर ना त्या पिरियडमध्ये काय होतं ना? 7:30 मुख्य जी आहे ना, ही चंद्रावरून पाहिली जाते. चंद्र राशी जी आहे, त्या चंद्राच्या मागचं घर, त्याच्यानंतर ते घर आणि त्याच्या पुढचं घर असे 2.5, 2.5, 2.5 असे 7.5 वर्षाचा पिरियड असतो. म्हणून त्याला 7:30 म्हणतात. चंद्राच्या 12व्या घरामध्ये जर समजा शनी आला, तर तिथून तुमची 7:30 सुरू होते. ती राशी कुठली आहे, त्याच्याप्रमाणे ते 2.5 वर्षाचा पिरियड कसा जाईल हे ठरतं. संपूर्ण 7:30 तुम्हाला वाईटच जाते असं नाही. एखाद्याची पत्रिकाच समजा खराब असेल, कुठलेही जरी 7:30 आले काय 8:30 आले काय, ती त्याला तशाच पद्धतीने जाणार आहे. काही इलाज नसतो. चंद्राप्रमाणे आपण 7:30 ठरवतो. सुरुवातीचा जो पिरियड असतो ना, हा थोडासा त्रासदायक जात नाही. मधला जो पिरियड असतो, तो पिरियड मात्र कारण चंद्रावरून त्याचं शनीचं भ्रमण होतं. विरुद्ध तत्वाचे दोन्ही ग्रह आहेत. ज्यावेळेला मधला पिरियड जातो, तो थोडासा तुम्हाला मानसिकदृष्ट्या त्रासदायक जातो. काहीतरी आपल्या हातून चुकीच्या घटना घडतात, डिसिजन आपले चुकून जातात. बिझनेसमध्ये असाल तर त्याच्यात सुद्धा काहीतरी लॉसेस येतात मोठ्या प्रमाणावर वगैरे असं आहे. तर हा प्रकार मधल्या 2.5 वर्षात होतो. शेवटचा जो 2.5 वर्षाचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये तो बराचसा रिलॅक्स झालेला असतो. त्या पिरियडमध्ये फारसं घाबरण्याचं कारण नसतं. मुळात जर शनीची पोझिशन चांगली असेल पत्रिकेमध्ये, तर तुम्हाला 7:30 त्रास होत नाही. ऑन द कंट्री 7:30 मध्ये लोकांचा फायदा झालेला बघायला मिळतो. एकच सांगतो, की तुम्ही उपासना जर त्याची करत राहिलात, तर तो कधीही तुम्हाला त्रास देत नाही, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. पण मूळचा जो शनी असतो, तशी मूळच्या शनीशी जशी तो योग करतो, ती सुद्धा 7:30 सारखाच तो काळ जातो. त्याला छोटी 7:30 म्हणतो.